अमित जनक. धन्यवाद अध्यक्ष महोदय. सन 24-25 या वर्षाच्या पुरवणी मागण्यावर चर्चा करण्यासाठी मी उभा आहे. अध्यक्ष महोदय, कृषी विभागाचे बाब क्रमांक 3637 यामध्ये आपल्या शासनाने 28,73,00,000 रुपयाची अतिरिक्त निधीची तरतूद केलेली आहे. पण अध्यक्ष महोदय, मी आवर्जून उल्लेख करेल, आमच्या वाशिम जिल्ह्यामध्ये सोयाबीन असेल, हरभरा असेल, इतर शेतमाल जो आहे तो सध्या हमी भावापेक्षा कमी किमतीत विकला चाललेला आहे. आपला वाशिम जिल्हाच नव्हे तर अख्ख्या राज्यभरात हे चित्र आहे. अध्यक्ष महोदय, मोठा गाजावाजा करून निवडणुकीच्या आधी शासनाने नाफेड अंतर्गत सोयाबीन खरेदी केंद्र सुरू केले. मी आदरणीय दादांना सांगू इच्छितो की नाफेडनी 12% मॉइश्चरनी सोयाबीन खरेदीचा नियम जो लागू केलेला आहे त्यामध्ये केंद्र शासनाने 15% सूट दिली, पण अजूनही त्या नियमाची अंमलबजावणी होत नाहीये. तसेच सीसीसीआयचे जे केंद्र आहेत कापूस खरेदीचे ते सुद्धा उशिरा सुरू झालेले आहेत आणि 8% मॉइश्चर त्याच्यावर त्यांनी ती अट लावलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाठ या केंद्राकडे फिरवलेली आहे. मी अध्यक्ष महोदय, रिसोड आणि मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विम्यासाठीची तरतूद आपल्या शासनाने राज्यासाठी केलेली आहे. त्यामध्ये या 2 तालुक्यातल्या शेतकऱ्यांना अजून न्याय मिळाला नाही. शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम लवकर मिळावी अशी विनंती करतो. तसेच मागच्या आर्थिक वर्षामध्ये जे नैसर्गिक आपत्ती आमच्या वाशिम जिल्ह्यामध्ये झाले त्याची सुद्धा रक्कम शासनाकडे थकीत आहे. अध्यक्ष महोदय, ती सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर वळती व्हावी ही आपल्या माध्यमातून विनंती करतो. अध्यक्ष महोदय, मागच्या 3 वर्षापासून राज्यातील शेतकऱ्यांना ड्रीप असेल, स्प्रिंकलर असेल व विविध शेती उपयोगी वस्तूंचे अनुदान त्यांच्या खात्यात डीबीटीने जे शासन देतं ते सुद्धा अजून वळते झालं नाही, ते सुद्धा त्यांच्या खात्यात जमा व्हावे अशी विनंती आपल्या माध्यमातून करतो. अध्यक्ष महोदय, मागच्या शासनाने शेवटच्या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांसाठी 5,000 रुपये जे अनुदान जाहीर केलं होतं, ज्या शेतकऱ्यांनी ई पीक नोंदणी केलेली आहे आपल्या सातबाऱ्यावर त्या शेतकऱ्यांना ते 5,000 देण्यात आले. पण ज्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर ई पीक नोंदणी नाहीये त्या शेतकऱ्यांसाठी ती अट शिथिल करून त्यांना सुद्धा देण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं. अध्यक्ष महोदय, निवडणूक झाल्यानंतर हे आश्वासन सुद्धा हवेत विराळं आणि अजूनही शेतकऱ्यांना ते 5,000 ज्यांची ई पीक नोंदणी सातबाऱ्यावर नव्हती त्यांना मिळालं नाही. अध्यक्ष महोदय, आदरणीय दादा इथे बसले आहेत. निवडणुकीच्या काळात या सगळ्या मंडळी भाषण करताना शेतकऱ्यांना कुठेतरी कर्जमाफी करण्याचे जे आश्वासन दिले होते, भरभरून आज पदरात यांच्या मायबाप जनतेचा मायमावल्यांचे आशीर्वाद पडलेले आहेत. तर कर्जमाफीची जे आश्वासन यांनी शेतकऱ्यांना अख्ख्या राज्यभरातल्या दिलेलं आहे ते सुद्धा पूर्ण करावे अशी विनंती आपल्या माध्यमातून करतो. कारण की अध्यक्ष महोदय, येणारा काळ 31 मार्च जवळ आलेली आहे. शेतकऱ्यांना बँका भरायची लगबग सुरू झालेली आहे. शेतमालाला कुठेतरी भाव आज बाजारात मिळत नाही आणि बँका कसा भरायच्या, बँकेच्या कर्मचाऱ्यांचे तकादे आमच्या घरी सुरू होतील. अध्यक्ष महोदय, त्यामुळे कर्जमाफी व्हावी अशी विनंती करतो. मोठमोठ्या घोषणा पांढऱ्या रस्त्यांच्या बाबतीत सुद्धा मागच्या शासनाने केले, तेच शासन करते आज वेगवेगळ्या कॅरेक्टरमध्ये आज इथे आहेत. त्यांना सुद्धा पांढऱ्या रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावावे अशी विनंती करतो. अध्यक्ष महोदय, ऊर्जा विभागाची बाब क्रमांक 149, 150, 151, 152, पृष्ठ क्रमांक 107, 108, 109. अध्यक्ष महोदय, आमच्या रिसोड तालुक्यासाठी MIDCचं आश्वासन तत्कालीन उद्योग मंत्री आदरणीय उदयदादांनी या सभागृहात दिलं होतं. मी आपल्या माध्यमातून विनंती करेल की त्या आश्वासनाची पूर्तता त्यांनी करावी. अध्यक्ष महोदय, मागच्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आपल्या राज्यभरातील युवकांसाठी, युवतींसाठी शासनाने जाहीर केली होती. त्या माध्यमातून लाखो युवक युवती या राज्य शासनाच्या विविध विभागात काम करण्यासाठी त्यांना नियुक्ती देण्यात आली. अध्यक्ष महोदय, आज त्यांचा कार्यकाळ 1 महिन्यावर आलेला. अध्यक्ष महोदय, त्यांना एक तर एक्सटेन्शन देण्यात यावं किंवा नियमित करावं ही विनंती आपल्या माध्यमातून अध्यक्ष महोदय मी करतो. सर्वात महत्वाचं अध्यक्ष महोदय, आपल्या आदरणीय दादांनी शेवटच्या अधिवेशनात अध्यक्ष महोदय कंक्लूड करतोय. अध्यक्ष महोदय, शेवटचा मुद्दा कैलास पाटील. अध्यक्ष महोदय, शेवटचा मुद्दा आदरणीय दादांनी जुलैच्या अधिवेशनामध्ये मागेल त्याला सौर पंप ही योजना जाहीर केली. आदरणीय दादा, मी विनंती करतो की या योजनेमध्ये ज्यांच्याकडे वीज कनेक्शन आहे त्याही शेतकऱ्यांना आपण सहभागी करून घ्यावं ही विनंती करतो. थोडीशी संशोधन त्या याच्यामध्ये योजनेमध्ये करून ज्या शेतकऱ्यांकडे वीज आहे त्यांना सुद्धा जर आपण घेतलं तर नक्कीच याचा फायदा विदर्भातील शेतकऱ्यांना होईल अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मान्य